को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे जे ओबीसीचं जे आंदोलन सुरू आहे त्याचं एका वाक्यात मी एक्सप्लेन करतो की काठीनं घोंगडं घेऊ द्या की रे आणि मला बी आरक्षण मिळू द्या की रे. माझं आहे ते आरक्षण मिळवायसाठी हा संघर्ष आहे. काय नवीन कुठलं आरक्षण घेण्यासाठी हा संघर्ष नाही आहे. काल महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि ओबीसी नेत्यांच्यामध्ये आंदोलनामध्ये एक व्यापक बैठक झाली. त्याच्यामध्ये जे ह्या आंदोलनाचे जे विषय जे आहेत, जे हाके सरांनी जे उपोषण चालू केलं आहे, जे नवनाथने जे उपोषण चालू केलेलं आहे, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मंगेश ससाणेचं उपोषण चालू आहे, याच्यामध्ये कळीचा मुद्दा जो आहे तो हा सगळ्या स्वाभिमानचा जी आर जो आहे तो कळीचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगितले की हा विषय होता न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असताना कुठलाही निर्णय घेता येत नाही. त्याच्यावरती सुद्धा कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर्वपक्षीय व्यापक बैठक होऊन त्यातला अंतिम निर्णय त्या बैठकीत घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच काय तो सगळ्या सोयऱ्याचा जे आर निघेल असं काही नाही आहे. हा दुसरा विषय जो आहे 57 लाख ज्या कुणबी नोंदी घेऊन जे मराठा समाज घुसला आहे, हा एक विषय आमचा चिंतेचा विषय होता. त्याच्यामध्ये सरकारने त्यामध्ये जे काही बोगस दाखले गेले असतील, जो घेणारा आणि देणारा सगळ्यावरती कडक कारवाई करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा या ठिकाणी सरकारने मान्य केलेलं आहे. आणि इथून पुढे असले दाखले जे आहेत ते दाखले देता येऊ नये यासाठी समिती नेमून त्याची नक्की प्रणाली जी आहे कार्यप्रणाली नक्की निश्चित करण्याचं नक्की झालेलं आहे. हे दोन विषय महत्त्वाचे आहे आणि त्याचप्रमाणे या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही धक्का लागणार नाही असं पुन्हा ठोस आश्वासन सरकारने दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 10%चा आम्ही कायदा पारित केलेला आहे, त्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण धक्का न लावणं हे सरकारचं परम कर्तव्य आहे, ते आम्ही पाळणारच असा शब्द सरकारकडून आम्हाला मिळालेला आहे. आणि हे सगळे विषय घेऊन जे आहे आम्ही आज त्या ठिकाणी वडीकोदरी या ठिकाणी आमचे आंदोलक जे आहेत ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेसर यांचं उपोषण सोडवण्यासाठी आज सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते त्या ठिकाणी जात आहे. त्यात मी सुद्धा जात आहे आणि आम्ही भुजबळ साहेब त्यामध्ये आहेत, पडळकर आहेत, बाकी सगळे मंत्रीगण आहेत आणि ओबीसी मंत्री आहेत आणि आम्ही सगळे मिळून आंदोलकांची आम्ही समजूत काढू आणि त्या ठिकाणी हे आंदोलन थांबवण्याचा जो आम्ही प्रयत्न करू. कारण हे आंदोलन आणखीन चिघळलं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक सामाजिक संघर्ष जो आहे तो मराठा आणि ओबीसी हा सुरू होण्याची भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे आंदोलन जे आहे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी आज जात आहोत. सर, जरांगे पाटील बोलत आहेत, त्यांनी आता पुन्हा एकदा मागणी केली की आम्हाला 50%च्या आत आरक्षण द्या, ही त्यांची मागणी. आणि भुजबळ हे मला शिवाय द्यायला भाग पडतात असं देखील त्यांनी पुन्हा एकदा आरोप केले भुजबळांवर. बघा, 50%च्या आतलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. उद्या कुणी जरी उपोषण केलं, कुणी बस जाळली, कुणी टायर जाळले म्हणून असलं आरक्षण मिळत नसतात. त्या ठिकाणी राजस्थानमध्ये आपण बघितलं गुज्जर समाजाने 550 लोक त्या ठिकाणी बळी गेले त्या आंदोलनामध्ये, एस टीच्या आंदोलनासाठी. अनेक ट्रेन जाळल्या, अनेक बसेस जाळल्या. ट्रेन जाळली आणि बस जाळली म्हणून आरक्षण मिळतं हा चुकीचा समज आहे. घटनात्मक आरक्षण हे घटनात्मक निकष पूर्ण केल्याशिवाय होत नाही. मराठा समाज मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करत नाही, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आत्ता 5 मे 2021चा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते अधोरेखित झालेलं आहे की गायकवाड कमिशननं मराठा समाजाला मागासवर्गीय डिक्लेअर केलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने ते खारिज केलेलं आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही, हे सिद्ध अनेक वेळा झालेलं आहे. त्यामुळे जरांगे जे म्हणतात की 50%च्या आतलं आरक्षण आम्ही बॅकडोर एंट्री कुठल्या तरी समाजाच्या नावानं दाखले घ्यायचे आणि घुसायचं ओबीसीमध्ये, एवढा साधा सोपा हा मार्ग नाही आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटील हे स्वतःची फसवणूक करून घेतच आहेत, पण ओबीसी मराठा समाजासुद्धा फसवणूक घेत आहेत. आज मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही हा मूळ प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे मराठा समाजाला आणि माझी विनंतीसुद्धा आहे की तुम्हाला आता 10% आरक्षण मिळालेलं आहे. EWS आरक्षण तुम्हाला 10% मिळालेलं आहे, घटनात्मक आरक्षण आहे. 8.5% तुम्ही घेतलेलं आहे. मग आता ह्या गरीब समाजाचं आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे. धनदांडगे पण तुमची शक्ती आहे, तुमचे आमदार आहेत, खासदार आहेत म्हणून हे या गरीब समाजाचं आंदोलन हिसकावून घ्यायचं हे कुठल्या सामाजिक न्यायामध्ये बसतं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे मराठा समाजाला की ही मागणी जी आहे ना, ओबीसीमधनंच आरक्षण घेतलं पाहिजे, ही मागणी आपण सोडली. तुमच्या आरक्षणाचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि शेवट पण आमचा पाठिंबा कालही होता, आज आणि उद्याही राहील. धनगर समाजाला आमच्या विरोधात ते म्हणतात की ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि भुजबळ यांचं राजकीय करिअर संपवणार. हे पहा, राजकीय करिअर कुणाचं कुणी संपवायचं हे जनता ठरवत असते. तो काय शेंडगे ठरवू शकत नाही किंवा जरांगे समजू शकत नाही किंवा हाके ठरवू शकत नाही, तो जनतेचा विषय आहे.
त्यामुळे कुणी असं हे केलं की मी तुझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार, ह्या सगळ्या बात आहेत सगळ्या. तर धनगर समाजाला आमच्या विरोधात इतका द्वेष का, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हे बा असं आहे की धनगर, मराठा, ओबीसी, माळी, तेली, साळी, माळी, कोष्टी ह्या गावगाड्यामध्ये सगळ्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या जमाती ज्या आहेत आणि त्या आता एकमेकांच्या विरोध उभा आहेत, एकमेकांचे दुश्मन म्हणून पाहताय, एकमेक लग्नात जायनं झाले, एकमेक दुकानात जायनं झालेले आहेत. आता शाळकरी मुलींचं सुद्धा मी ऐकलं की त्यासुद्धा ज्या मैत्रिणी होत्या त्यासुद्धा आता एकमेकांकडे दुश्मन म्हणून पाहतायत. हे जे वातावरण सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम जे आहे ते कुणी केलं आहे? आम्ही नाही केलेलं आहे. आम्ही कुणाच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही हिसकावण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमची ताकद नाही, आम्ही संघटित नाही, आम्ही गरीब माणसं आहोत, पालावरची माणसं आहेत, गाव कसं बाहेर राहणारी माणसं, वाड्या वस्त्यावर राहणारी माणसं आहेत. आमचं आरक्षण जे आहे, आमचं आरक्षण वाचवा, तेवढीच आमची मागणी आहे. आणि त्यामुळं हा जो विषय आहे, हा विषय सरकारने आता आणखी ताणू नये, हा विषय संपवला पाहिजे, सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्तावित झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.